नमस्कार मित्रांनो, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. अप्रेंटिस पदासाठी इथं त्यांनी भरती काढलेली. इथे बघू शकता तुम्ही जे काय त्यांची पाईपलाईन डिव्हिजन आहे त्याच्यासाठी अप्रेंटिस या पदांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे. इथे ॲक्टिव्ह ओपनिंग सुद्धा दिलेले आहे, जसे की टोटल 457 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी 12वी झालेला आहे किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ज्यांची पदवी पूर्ण आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे ते पण संबंधित ट्रेडमधून असे सगळे विद्यार्थी ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाला अप्लाय करू शकतात. सविस्तर इथे मी अप्लाय करायचं रिक्रुटमेंट जे आहे थोडक्यात या ठिकाणी मी समजावून सांगत आहे. त्याचपूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेलमध्ये. इथे बघू शकता की अप्रेंटिसची भरती सुरू झालेली आहे. त्यांचे जे काही पाईपलाईन डिव्हिजन आहे त्याच्या अंडर या ठिकाणी ही भरती सुरू झालेली आहे. तर ही अप्लाय करायची वेबसाईट आहे. एकदा आपण डेट्स पाहून घेऊयात. तर ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा इथे दिलेली आहे. फॉर्म भरायची लिंक आणि अप्लाय करायची लिंक दोन्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे 10 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख ही तुमची 3 मार्च 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. ओके, तर आधी आपण रिक्रुटमेंट या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट इथे समजून घेऊयात. जसं की पदाचं नाव तुमचं ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस हे तुमचे पदाचं नाव असणार आहे. ओके, आता इथे बघू शकतात की जे काही आपल्या स्टेट दिलेत स्टेटमध्ये जसं की त्यांनी ट्रेड कोड दिलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या ट्रेडला इथे अप्लाय करतात. जसं की मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन झालं, असिस्टंट HR झालं, अकाउंट आणि डेटा ऑपरेटर याच्यासाठी टोटल सीट या ठिकाणी दिलेले आहेत. जसं की वेस्ट बेंगलसाठी 50 सीट आहेत. आता तिथे रिझर्वेशन वाईज कशा प्रकारे सीट आहेत ते पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ओके, इथे एकदा सीट पाहून घ्यायच्या. त्यानंतर बिहार झालं, तर बिहारसाठी प्रत्येक ट्रेडसाठी या ठिकाणी सीट्स आहेत. तर बिहारसाठी टोटल 34 सीट्स आहेत. आसामसाठी 15 सीट असणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशसाठी 20, झारखंडसाठी 122 अशा या ठिकाणी सीट्स असणार आहेत. तर हे झालं फक्त ईस्टर्न रिजन पाईपलाईन. त्याच्यानंतर वेस्टर्न रिजन पाईपलाईनसाठी इथे बघू शकता की गुजरातसाठी टोटल 84 जागा आहेत, राजस्थानसाठी 43, महाराष्ट्रासाठी फक्त 9 सीट्स असणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बघू शकतात की या ठिकाणी ट्रेड कोणते आहेत, तर मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन ह्याच्यासाठी टोटल 9 जागा असणार आहेत. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, तर नॉर्थर्न पाईपलाईन रिजन पाईपलाईन ह्याच्या अंतर्गत एवढ्या जागा असणार. तर हरियाणा झालं, पंजाब असेल तर पंजाबसाठी कोणत्या सीट आहेत, दिल्ली झालं, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा प्रत्येक स्टेटसाठी इथे वॅकन्सी उपलब्ध आहेत. तर साऊथर्न रिजन झालं तर साऊथर्न रिजनच्या सुद्धा या ठिकाणी त्यांनी वॅकन्सी दिलेल्या आहेत. ओके, तर प्रत्येकाने या ठिकाणी सीट चेक करायचे. ज्या पदाला तुम्ही अप्लाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला वॅकन्सी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात. जसं की मी एज्युकेशन क्वालिफिकेशन सुरुवातीला पण सांगितलं, जसं की टेक्निशियन अप्रेंटिस. आता टेक्निशियन अप्रेंटिससाठी तुमचा डिप्लोमा पाहिजे. इथं बघू शकतात की 3 वर्षाचा फुल टाईम तुमचा डिप्लोमा कोर्स कंप्लीट पाहिजे. तर डिप्लोमा कशामधून झालेला पाहिजे, जसं की मेकॅनिकलमधून झाला आहे तर मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल ॲटोमोबाईल या सब ब्रँचेस चालणार आहेत. तर इलेक्ट्रिशियनमधून तुमचा डिप्लोमा झाला आहे तर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचे पण विद्यार्थी अप्लाय करू शकतात, इलेक्ट्रिकचे पण करू शकतात. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटसाठी ह्या सब ब्रँचेस असणार आहेत. आणि ट्रेड अप्रेंटिस. ओके, तर ट्रेड अप्रेंटिसमध्ये तुमचं 12वी झालं आहे तरी अप्लाय करू शकताय, तुमचं पदवीधरात तरी अप्लाय करू शकतात. तर असिस्टंट HR तुमचं पूर्ण बॅचलर डिग्री पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रेड अप्रेंटिस अकाउंटसाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि डेटा एंट्री ऑपरेटरला तुम्ही अप्लाय करताय, तुम्ही फ्रेशरात कमीत कमी 12वी शिक्षण पूर्ण पाहिजे. आणि डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे ज्यांच्याकडे स्किल सर्टिफिकेट आहे त्यांचं कमीत कमी 12वी पूर्ण आहे तरी ते सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. आता जसं की त्यांनी सांगितलेलं आहे, जसं की जे काही कट ऑफचा क्रायटेरिया आहे तो 28 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पब्लिश केला जातो. ओके, कमीत कमी 18 वय पूर्ण पाहिजे. तर वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. आता एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमचं वय कमीत कमी 18 ते वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अप्रेंटिस ट्रेनिंगची जी या ठिकाणी किती महिने चालतं तर 1 वर्ष म्हणजे 12 महिने या ठिकाणी चालतं. आणि स्टायपंड जे आहे त्या स्टायपंडबद्दल यांनी काही दिलेलं नाही, परंतु त्यांचे जे काही अप्रेंटिस ॲक्ट असतात तर 1961 1973 नुसार तुम्हाला स्टायपंड हे दिलं जातं. पण स्टायपंड किती मिळणार आहे हे अद्यापही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. एज रिलॅक्सेशन बघू शकता की SC ST OBC साठी 5 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन आहे, OBC साठी 3 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. सिलेक्शन कसं केलं जातं तर जे आपली काय आपण जे काय मार्क्स या ठिकाणी एंटर करतो, 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, त्या मार्क्सच्या बेसिसवरती मेरिट लिस्ट लागते आणि त्या मेरिट लिस्टवरती तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं. ओके, तर हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता अप्लाय कसं करायचं तर ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटरसाठी apprenticeship.gov.in याच्यावरती अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर
टेक्निशियन अप्रेंटिससाठी ही वेबसाईट असणार आहे. दोन्ही वेबसाईटची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, त्याच्यानंतर आता जसं की आपण अप्रेंटिसला अप्लाय करतो, तर अप्रेंटिस जी ऑफिशियल वेबसाईट मी इथे सांगितली यावरती तुम्ही गेलात तर आपल्याला इस्टॅब्लिशमेंट ID हा एंटर करावा लागतो. ज्या पदाला तुम्ही ज्या रिजनला तुम्ही अप्लाय करताय त्याला इथे आपल्याला इस्टॅब्लिशमेंट ID टाकूनच आपल्याला हा फॉर्म फिलअप करावा लागतो. कारण सायमेंटेनियस भरपूर साऱ्या कंपन्याच्या भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस या ठिकाणी अप्रेंटिस निघत असतात, तर इस्टॅब्लिशमेंट ID टाकून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करावा लागतो. शेवटची तारीख परत एकदा लक्षात घ्यायची 3 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. अप्लाय करायचं ते देखील सांगून देतोय. तर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट, आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते पण बघू इथं दिलेलं आहे त्यांनी. जसं की 10वीची मार्कशीट झालं, तुम्ही 12वी पास केलेलं आहे तर 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याच्यानंतर OBC असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं जरी ते ITI NCTVT झालेला आहे किंवा 12वी झाले किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्याचा प्रत्येक सेमिस्टरच्या या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट लागणार आहे. ते सगळे ते अपलोड पण करायचे आहेत आपल्याला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी ऑफिसला घेऊन जायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बँक पासबुकचं पहिलं पेज लागणार आहे. जसं की ते बँक पासबुक तुमचं आधारला सीडेड म्हणजे आधारला लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक कॅन्सल जे चेक आहे तो पण या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे आणि सगळे आपल्याला कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायचे 3 मार्च 2025च्या अगोदर. तर हे सगळं रिक्रुटमेंटमध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला काय प्रॉब्लेम येत आहे, जर क्वेरीज असतील तर प्रत्येक रिजन वाईज, प्रत्येक त्यांच्या पाईपलाईन रिजन वाईज तुम्ही ह्या ठिकाणी त्यांना मेल करू शकतात. कोणतीही तांत्रिक अडचण येत असेल तरी तुम्ही इथे त्यांना मेल करू शकतात. इम्पॉर्टंट डेट एकदा लक्षात घ्यायचे. आता इथे बघायचं की आपल्याला ट्रेनिंगचं लोकेशन कुठलं भेटेल. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्यांना इथे स्टेट या ठिकाणी स्टेट आणि तुमचं ट्रेनिंग कुठे होणार आहे ते इथे बघू शकतात की प्रत्येक ब्रँचेस पण दिलेले आहेत. ट्रेडसाठी कुठे असणार आहे, टेक्निशियनसाठी कुठं असणार आहे ते पण इथे त्यांनी दिलेलं आहे. आता आपण महाराष्ट्रामधून बघतो तर महाराष्ट्राचं या ठिकाणी आपण बघू शकतो की आपली ट्रेनिंग कुठं होऊ शकते. इथे बघायचं की आपल्याला स्टेटमध्ये कर्नाटक, राजस्थान, ओके, तर याच्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, ओके, तर इथं अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर ह्या 3च जे काय ट्रेनिंग लोकेशन आहेत त्याच्यामध्ये आपली इथे ट्रेनिंग होणार आहे. तर आपल्याला बघायचं की आपण मेकॅनिकल टेक्निशियन अप्रेंटिस अप्लाय केलेलं आहे तर महाराष्ट्रामधून इथे बघू शकतात की आपल्याला SCSS आहे म्हणजे या ठिकाणी अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर ह्या 3च सेंटरवरती तुमची कोणत्याही एका सेंटरवरती तुमची ट्रेनिंग होऊ शकते. हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जातोय आणि अप्लाय करायचं सांगून देतोय. तर सगळ्यात पहिलं आपल्याला रजिस्टर नाऊ ह्या बटनवरती इथे आपल्याला क्लिक करायचे. आपल्याला साइन अप करावं लागतं आणि साइन अप केल्यानंतर सगळा फॉर्म इथं फिलअप करायचा. जसं की रिजन, आता कोणत्या रिजनला अप्लाय करताय, सीट पाहिल्यात आपण, ज्या रिजनला तुम्हाला अप्लाय करायचं त्या रिजनला इथे सिलेक्ट करायचं आहे. ट्रेड अप्लाइड फॉर, ओके, इथे बघू शकतात की मी जे काही ट्रेड सांगितलेले आहेत त्या ट्रेडला इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ज्या रिजनला सिलेक्ट करता, जसं की आपलं महाराष्ट्रच आहे तर महाराष्ट्र कोणत्या रिजनमध्ये येतं ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सीट या ठिकाणी वॅकंट आहेत ते पण आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. नेचर ऑफ कोर्स म्हणजे तुम्ही जे काय ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते फुल टाईम केलेलं आहे, पार्ट टाईम केलेलं आहे, डिस्टन्स केलेलं आहे ते पण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही कोर्स आहे, जो काही तुमचं ग्रॅज्युएशन आहे 12वी ते कधी पूर्ण झाले त्याची डेट इथून टाकून द्यायची आहे आणि जे काही एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांनी यस करायचं नसेल तर या ठिकाणी नो करायचे. त्याच्यानंतर आपल्याला नेम ऑफ बॉडी, ओके, तर इथे तुम्हाला जर तुमच्याकडे स्किल सर्टिफिकेट असेल तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या काय असेल तुमची ट्रेनिंग त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, PW असेल तर येस करायचं, नो, किंवा मोबाईल नंबर, ईमेल ID दोन्ही या ठिकाणी व्हेरीफाय करायची. OTP टाकून पासवर्ड सेट करायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर बटनवरती ते क्लिक करायचं आहे आणि ID पासवर्ड म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड रिसीव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून द्यायचा. त्यानंतर जन्मतारीख टाकून तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सगळा फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा. तर हे तुमचं डिप्लोमा असेल, 12वी असेल किंवा पदवीधर अशा तिन्ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे. रिक्रुटमेंट समजवली आहे, अप्लाय करायची एकदम सोपी पद्धत आहे. लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. 1 वर्षाची तुमची ट्रेनिंग असणार आहे. त्याच्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा इथून पुढे ज्या ऑइल कंपनीला किंवा ज्या कंपनीला तुम्ही अप्लाय करणार आहे त्या एक्सपिरियन्सचा इथे उपयोग होऊ शकतो. टोटल पदांची संख्या असणार आहे 457 आणि शेवटची तारीख असणार आहे 3 मार्च 2025. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.